गरिबी काढाल तितके तुम्ही मोठे व्हाल. यावर तुमचं मत काय? बोला जा. बरोबर. करा, सहन करा, सहन करा, सहन करा. आणि ह्याच वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा. सहन करा. तुम्ही सगळेजण देवळात जाता, सगळेजण देवळात जातात, सगळेजण चप्पल पायरीवर काढतात आणि सगळेजण आत गेल्यावर कासवाच्या पाया पडतात. कासवाच्या पाया मंदिरात का पडतात? तर कासव असा प्राणी आहे महाराज, त्याच्यामध्ये 2 गुण आहेत. त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि आताही घेता येतात. आणि दुसरा गुण आहे, कासवाला स्तन नाही आहे. कासवाच्या आईला पिलू झालं तर कासवानं जर आईनं पिलाकडं पाहिलं तर पिलू आपाप वाढतं. मग मंदिरात जाणाऱ्या माणसानं कासवाकडे एकच बघायचं, माझ्याकडे माझ्या नजरेत कासवा इतकी ताकद देऊ नको, पण माणसातला माणूस पाहण्याची ताकद तरी मला दे. म्हणून मंदिरात कासव आहे. निदान मी जिचं दूध पिलो ती माझी आई आहे, जिने मला राखी बांधली ती बहीण आहे. आणि ज्यांना आईबापाचा धर्म कळला त्यांना देव कळला. याच्यावर तुमचं मत काय? बोला. ज्याला आई कळली नाही, ज्याला बाप कळला नाही, त्याला धर्म कळायचा काय संबंध राहिला? म्हणून मंदिरात आत गेल्यावर देवाच्याच पाया का पडतात? तर सगळ्यात मोठी घाव मूर्तीनं सण केलेत आणि जे घाव सण करतात ते देव होतात. याच्यावर तुमचं मत काय? आणि हे घाव सण केल्याचंच प्रतीक आहे. सण करा, सण करा. आम्ही डायरेक्ट बाबा नाही झालो, त्याला घासावं लागते. अशी बापाची पेंड नाही ती. नाही नाही, अभ्यास करा, अभ्यास करा. परत वाक्य नीट ऐका. जगताप साहेबांच्या अभिष्ठांना पहिला संकल्प आहे, सहन करा देव व्हाल. सहन करा. हा, सणा ना एकच वय आहे ना तुला, असू दे ना, मध्यभागी भाग पाड. 8 दिवस काढून घे. या वर्षी सहलीला जाता नाही आलं ना, नको जाऊ. सहन करा ना. आणि फुकट कमवायचं असेल तर सहन का करता? सहन करा. आता तर सहनच करीत नाही कोणी. 10वीच्या पोराला जर म्हणा ना तुझी सोमवारी फी भरू, ते 16चं एवढं एवढं, ते आपल्याला काय म्हणतं माहिती का? मला शाळेत काला घातलं, हे आपलं सर्टिफिकेट. इतकी भंगार आवला देते. 12वीच्या पोराला म्हणणार अरे 2 दिवस दुसऱ्याच्या गाडीवर जाय, पास काढू शुक्रवारी. काय केलंय माझ्यासाठी? एवढंच आहे, 18चं आहे. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झकम्या, मग काय करता? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे घ्या ठोकून. सहन करा, सहन करा. आणि तुम्ही जर सहन केलं ववी, व मी वव्यांप्रमाणे 5 पर्यंत देणार तुम्हाला. तुम्ही देवात ते भसाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती झेत. जगताप साहेबांच्या अभिष्ठांना पहिला संकल्प, सहन करा देव व्हाल. दुसरं वाक्य, सहन करा. दुसरं वाक्य, तुम्हाला जे क्षेत्र आवडतंय ना त्या क्षेत्रात तुम्ही आवडीने काम करा. एक दिवस त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. पखवान आवडतो ना, रोज प्रॅक्टिस करा. गायन आवडतं ना, चाल म्हणा. कीर्तन करायला आवडतं ना, रोज अभ्यास करा. शाळेत डोकं चालत नाही का तुझा? 12वी सायन्सला का तू? गणित जमत नाही का तुला? सोडून दे गणित, भूगोल घे, बी ग्रुपला जा, चांगला होशील. कुणाही डोकं चालत नाही, ITI ला जा, टर्नर होय, फिटर होय. तेही जमत नाही, तेही जमत नाही, व्यवसाय कर. व्यवसाय जमत नाही तुला, टपरी टाक. टपरी नाही टाकतात, म्हशी बाळ. म्हैस बाजार 150 रुपये म्हैशी. दिवसभर 2 भेटल्या 300. बोंबलू नको नो. गारगारी कुल्फी. शाळेत चौकट चालत नाही, व्यवसाय कर. व्यवसाय करत नाही, शेती कर. शेती जमत नाही, व्यापार कर. व्यापार जमत नाही, लोकांच्या गाड्या पुस. नाही जमत तुला, काहीच जमत नाही का? पैलवान हो तरी हो. एकच केसरी झाला पण कीर्ती कायमची झाली, महाराष्ट्र केसरी. पैलवान तरी हो. तुला काहीच जमत नाही, जागा मोकळी कर. तू आता पैलवान होई ना. तू नुसता खातो बापाची पेंडन बोंबलं थिंडतो. तू जागा मोकळी कर, दुसऱ्याला मोकळ्या मनाने राहू दे, तू जाय. हे जमत नाही, ते जमत नाही. आणि अशी 80% लोक आहे सध्या. मेडिकल आपला विषय नाही. मग तुला झालं काय? जिंदगी बरबाद झाली. अरे भंगरी झालं काय? तिचं जमल्याचं जसं कळलं ना, हृदयाला जखम झाली आपल्या. तू आता फाशी घे. तिच्या पायी 3 जण मरेल होते, तू 4था आहे.
टेन्शन घेते, काय खावा काय नाही. आणि सुधारलं जग. लोकांनी आता एक दणका उठवलाय, काय जग सुधारलं. अरे काय खावा याची अक्कल नाही, काय जग सुधारलं. दे उत्तर तुम्ही मला. पापड भाजून खाण्याची गोष्ट आहे का तळून? भाजून. लोक कसे खात्या? आकली आहे काही? तळेल पापडाला चकना म्हणतात, चकना. सुधारले का जग? ते खाली ठेवा. हा निवांत. हा ए चकना म्हणा म्हणजे खायचं काय याची तरी अक्कल आहे का? नाही. जीन पॅन्ट घालणाऱ्याला मी जागेवर 12 पॅन्ट घेऊन देतो आता इथं. त्यानं फक्त कशाला न धरता चड्डी काढून दाखवायची बस. काढू शकत नाही. ती आंघोळीला गेले ना खुटीला धरिते आणि एक तंगड उपशित आहे. दुसरं उपसाय गेला हिटर मध्ये हात गेला, मिळालं ती. सुधारलं जग. एक वाक्य सांगा, तुम्हाला पटणार नाही. जग कधी सुधारणारच नाही. ह्याच्यावर तुमचं मत काय? सुधरल? विठाल 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 गाथा गेला. गाथा गेला. लोक तशीच. ज्ञानेश्वरी गेली. लोक तशीच. इंदुरीकर उभ्यानं जरी मिळाला तर तुम्ही फक्त शेवटी 2 मिनिटं उभं राहणार. जगच सुधारणार नाही. ज्याला जनगण मन येत नाही त्याच्या हस्ते झेंडावंदन आहे 26 जानेवारीला. तेच असं उभं राहतं. असं करतात का नाही? ते असं उभं राहतं. तोंड नाही वाकडं करते, असं राहते. जग सुधारायला लई टाइम लागेल. मला धोतर गेलं पायजामा गेला आणि जीन आली. जीन गेली आणि बरमुडा आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय राहिले? काही लोक म्हणते जग सुधारलं बा, लोक उभ्यानं जेवायला लागली. जेवू द्या ना, पण तोंडानंच खात्या ना. सुधारलं जग. आईला मम्मी म्हणन, बापाला पप्पा म्हणणं म्हणजे पांढरी केस काळी करणं, बायकाने चपला घालून चपात्या करणं, आईनं चपला घालून चपात्या करणं, बापाने बुटा घालून जेवणं हे धर्म नाही. एक वाक्य नीट ऐका. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. सांगा मला आता कीर्तनात बसलेले सगळे पुढारी, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला बोलवलं रिबीन कापायला, तुम्ही भाषण काय करणार? किती दिवस प्रॅक्टिस कर, तू भाषण करशील काय? तू म्हणणार आहे का याची भरभराटी हो? तू म्हणणार आहे का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार आहे का हे विकासाच्या दृष्टीनं पहिलं पडलेलं पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करायचं. सगळे पुढारी ध्यानात ठेवा. जितक्या जोरात सुरू केलं तितक्या जोरात बंद करा. वृद्धाश्रम आपली संस्कृती नाही. जाऊ दे राहू दे. वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही. आहे नाही. मग जगताप साहेबांच्या ते कोणाला कोणीकडे लागतंय? ते इकडे फिरव इकडे फिरव. मी सांगतो तेवढं कर. इकडे फिरव ते इकडं. हा फिरव पार फिरव. हा आलाय आवाज आता. आणि याचं तोंड तिकडे कर तिकडं. हा फिरव तिकडे. अरे वर फाटी होईल बाहेर. हा आला आवाज आता. आयुष्य गेलं त्याच्यात. बोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. आधी जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प, सण करा देव व्हाल. दुसरं वाक्य, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल ते जर आवडीनं केलं तर त्यातही तुम्हाला यश येईल. आणि तिसरं वाक्य, आज संकल्प करून टाका, माझे म्हातारे आई वडील, माझ्या दाढीला साबण नसलं तरी चालेल, माझ्या पायाला चप्पल नसली तरी चालेल, पण माझे म्हातारे आई वडील माझ्याच घरात मरतील, रस्त्याला भीक मागणार नाही. या वाढदिवसाच्या तिसऱ्या शुभेच्छा. हा बस राहू दे.
ए येतोय आवाज नका लय धार्मिकपणाचा अवसान आणू देवा ते फिरव तिकडे पूर्ण सगळं ते हा बस आता रोजची सवय आपल्याला शिवाय 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ मी एक कीर्तन नाही करीत कधी एक केल्यावर आपल्याला ती जमत नाही हलक्या हाती 3 जवळ सापडलं तर 4थं काढतो आपला 5चा विक्रम आहे महाराज जर रूट सापडला तर 5ही धरणार एखादी आणि ही कीर्तन